अच्छा चालेल. संजीवनी मॅडम. शुभ सकाळ गार्गी. शुभ सकाळ सर. शुभ सकाळ अगस्त्या. शुभ सकाळ. आपण एक 2-3 मिनिट वाट पाहूया सगळेजण जॉईन होईपर्यंत आणि मग प्रार्थनेने सुरू करू. नमस्कार सर्वांना.
आवाज येतोय माझा? हो. हो मॅडम. सर्वांनी व्हिडिओ ऑन करा. नमस्ते सर. नमस्ते मॅम. व्हिडिओ आज ऑन करा. मराठीचं वाचन होऊया. हम्म? आज मराठीचं वाचन होऊया. सगळ्यांकडे ते. हो ना. मागच्या वेळेस पण मी शेअर केली होती स्क्रीन. हा. उपस्थिती मी नोट डाऊन करून ठेवतो मॅडम. हो चालेल. अफी व्हिडिओ ऑन कर. हा 1 मिनिट मॅडम, ते येतो 1 मिनिट. करूया सुरुवात. मी कोण स्क्रीन शेअर करू का? कोण प्रार्थना पाठ करून आले ह्या वेळेस? कोणाची पाठ झाली? अगस्त्य, तनिष्का, कोण म्हणेल प्रार्थना? ठीक आहे. गार्गी तू म्हणशील का? कोणाची अशी आहे का की ज्याचं पहिलं कडवं, दुसरं कडवं, एखादं येतंय, येत नाही? ओजसची पाठ आहे का प्रार्थना? आता जॉईन झालाय वाटतं ओजस. ओजस प्रार्थना पाठ केली का? मला वेळ नाही भेटला, आणखी माझे आता एक्झाम चालू आहेत आणि बरं, पुढच्या वेळेस कर. पण मग यक्षित प्रार्थना पाहिजे. हे बघा, प्रत्येकाने प्रार्थना पाठ करायची आहे. हे वाले संस्था तिला सांगते ही डू इट इन सम टाइम. ठीक आहे, चालेल. प्रार्थनेसाठी हात जोडा सगळ्यांनी. गार्गी प्रार्थना म्हणेल. ओके. अबूची प्रार्थना, अबूचे मागणे, माणसानी माणसाशी माणसा समगागणे. धर्मसाठी भाषा द्वेष सारे संपुदे, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगते.
अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःखाचा तरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई हमाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा वागणे, हीच आमची प्रार्थना. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. ते चालो पुढेचे थांबले ते, घेतला जो श्वास आपला तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाची माणसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. छान. बघा पूर्ण प्रार्थना पाठ आहे गार्गीची. तुम्ही सगळ्यांनी पण प्रार्थना पाठ करा. आणि समजा एखाद्याचं एक कडवं झालं, आता ओजसची कशी एक्झाम होती, त्याला वेळ नाही मिळाला, पण पुढच्या वेळेस येताना एक कडवं तरी ऍटलिस्ट पाठ करून या. म्हणजे समजा कोण अनिशा आहे, यक्षित आहे, अफीफ आहे, ओजस आहे, तुमचं एक एक कडवं जरी पाठ असेल तरी 1 बाय 1 आपण चान्स देऊया सगळ्यांना. ज्याचं जे पाठ आहे ते म्हणा. आणि मग बाकीचं तर आपलं ऐकून ऐकून होतं ना, अगदीच येत नाही असं नाही होत. ऐकून ऐकून पण प्रार्थना पाठ होते. पुढच्या वर्गात कोण म्हणेल आता प्रार्थना? कोण म्हणेल? अर्चित का? मी अर्चित झोपलाय का? नीट बस. नाही झोपलं. हा, पुढच्या वर्गात तू म्हणशील ना प्रार्थना? म्यूट आहे तू, म्यूट. अनम्यूट कर. ठीक आहे, चालेल. पाठ करून या, एकेकाला संधी मिळेल. मागच्या वर्गात मी सांगितलं होतं पुस्तकाची प्रिंट आउट आणायची आहे तुम्हाला. आणल्या तुम्ही सगळ्यांनी? कोणाकडे नाहीये पुस्तकाची प्रिंट आउट? कोणाकडे नाहीये? अगस्त्यकडे नाहीये का रे? का नाही आणलीस? यक्षितकडे पण नाहीये का बरं नाही आणली यक्षित? अगस्त्य, यक्षित तू म्यूट आहेस, अनम्यूट कर. विसरून गेला. पुढच्या वर्गात आण पण आता. मी आज सकाळी पण मेसेज टाकला होता तेवढ्यासाठी. अगस्त्य मॅम हा, मॅम विसरून गेले. आज वर्गात मी त्याच्यासाठीच रिमाइंडर टाकलं होतं. पुढच्या वर्गात येताना आता म्हणजे नक्की लक्षात ठेवून आणा. काय? हो मॅम. चालेल. आज पण आपण वाचनच घेणार आहोत. दुर्वा आली आहे का? दुर्वा, प्रिंट आउट आहे ना तुझ्याकडे? पुस्तकाची प्रिंट आउट आहे? नाही, मग मी आता विचारलं नाही का कोणी कोणी नाही आणली म्हणून? का नाही आणली तू? आईने नाही आणली. हो, पण 2 आठवडे झाले होते की नाही मेसेज टाकून? पुढच्या वर्गात अवश्य सगळ्यांकडे, ज्यांच्याकडे आता प्रिंट आउट नाही त्यांनी आणा. हो. हा, कारण की मी मागच्या रविवारी पण मेसेज टाकला होता. त्यावेळेस तुम्ही म्हटले होते ना की जमणार नाही, आज रविवार आहे म्हणून. 2 आठवडे झाले आता. हा, ओजस
हाँ मैम। हा पेज नंबर 41 मैम आपका नहीं है मैम, प्रिंट आउट में प्रिंट हाँ आउट मैम, हमारे नाहीये. क्या है ना, हमारे के फोटो है ना। हा हाँ मैं आणतो तो फोटो मेरे। अनिशा, पान नंबर 41 काढ. 41. मॅम कुठला चॅप्टर? एक मिनिट ओजस थांब. अनिशा, माझा आवाज येतोय का तुला? हो. प्रिंट आउट आहे तुझ्याकडे? आहे ना, बरं थांब एक मिनिट, तुला नंतर सांगते. अच्छा पुस्तकच आहे का? ओजस पेज नंबर 41, 41 पान नंबर. कोणीतरी अनम्यूट आहे, आवाज येतोय. ओजस वाचतो का? अनिशा वाच पेज नंबर 41. मी शिवानी 5वीत शिकते. माझे मॅम मी काढलं. हो थांब आता एक मिनिट. छोटे अनिशा जरा मोठ्याने वाच ना. पुढे ये जरा माईकच्या. मी शिवानी 5वीत शिकते. माझा कुटुंब आई बाबा भाऊ शिवराज आणि मी. आई घरची सगळी काम स्वतःच करते. आम्ही तिला मदत करतो. एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्याच्या घड्या म्हणायचं तो शब्द. वरून टेबलावर ठेवले. संध्याकाळी 5 वाजले. बाबा बाहेरून आले. त्यांना आईजवळ पोच दिली. ते तिला तेव्हा सांगितले, आई कामाच्या घरीत होती. तिने पैसे टेबलावर घातलेलं कपड्यांच्या ठेवले आणि ती काम
घागरून गेली. बाबा आता थोडं जोडाक्षर घ्यावं का मॅडम? कितवीला जाते हा सर? हा म्हणजे मध्ये मध्ये जोडाक्षर थोडीशी चुकतायत ना, तर तिला एकदा रिवाइज करून सांगूया कसं उच्चार करायचा. सोपी भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास अभ्यास. इतका अनिशा आवाज येतोय माझा? हो. हा, मी अभ्यास करत होते. आणि आता 1-2 मिनिट स्टॉप करशील बाळा? आपण काय करू की मध्ये मध्ये थोडीशी जोडाक्षर तुझी स्पष्ट येत नव्हते, क्लिअर येत नव्हते, किंवा ते थोडीशी म्हणजे दुरुस्त करायची होती आपल्याला थोडीशी. बरं का? आता बघ मी सांगतो तुला ते शब्द बघ, कुठल्या ओळीमधला कुठला शब्द मी सांगतो. आता 2 पॅराग्राफ झाले ना, याच्यामध्ये बघ आता पहिलं जोडाक्षर आलं होतं तिसऱ्या ओळीमध्ये. तिसऱ्या ओळीमधला 6वा शब्द स्व पासून सुरू होतो. तो वाच बरं परत एकदा मोठ्याने. आई घरची सगळी कामे आणि पुढे काय आहे? हा, तर त्याला कसं वाचायचं? अर्ध स आहे आणि त्याला व जोडले. बरं, स्व म्हणायचं त्याला. आणि तच्या पुढे काय आहेत? 2 टिंब आहेत. बरोबर, तो म्हणजे कुठला आहे बघ? अचा आ आहा आपण वाचतो ना, तर तो आहा आला इथे. मग तो त्याचा उच्चार झाला पाहिजे. ओके, विसर्ग म्हणतात. विसर्ग म्हणतात. हा, आणि मग त्याला मग आपण स्वतःच असं. ओके, म्हण एकदा शब्द स्वतःच असं. ओके, आता पुढचं जोडाक्षर त्याच्या पुढेच जोडाक्षर आहे. आई घरची सगळी कामे स्वतःच करते. ओके, त्याच्या पुढचा शब्द वाच, शेवटचा त्या ओळीतला. आम्ही. हा, आम्ही. म अर्ध आहे बरोबर, आणि ह जोडलाय आणि हला इची मात्रा. आम्ही. त्याच्यानंतर पुढे जोडाक्षर आहे बघ 5व्या ओळीमध्ये. एकदा आईने कपडे धुवून वाळत घातले. कपडे, त्याच्यानंतरचा शब्द वाच. वाळत. तर बघ आता त्याला कसं उच्चार करायचं? छोट वाळ, बरोबर, पहिले 2 शब्द वाळ आहेत. आणि त्याच्यानंतरचा जोडाक्षर काय? ल ला या जोडले. बरोबर, ल्या. वाळल्यानंतर असं. म्हण एकदा पूर्ण शब्द. वाळल्यानंतर. हा, वाळल्यानंतर म्हणजे कपडे वाळल्यानंतर. ओके, आता त्याच्या पुढचे शब्द वाच. कपडे वाळल्यानंतर भाऊने त्यांच्या घड्या करून हा, आता बघ यावरती अनुस्वार आहे. त्यांच्या म्हणजे जे कपडे वाळत घातले होते त्या कपड्यांच्या, भाऊने त्यांच्या असं येणार. बरोबर, वरती अनुस्वार आहे. त्यांच्या घड्या करून टेबलावर ठेवले. ओके, असं जोडाक्षर असलं की ते अर्ध अक्षर अर्ध म्हणायचं. म्हणजे असं की त्या पूर्ण त असं आपण त म्हणालो असतो, पण इथे त ला या जोडले म्हणून त्यांच्या असं. ओके, आणि वरच्या अनुस्वाराचा पण उच्चार आला पाहिजे. वरती आमचा अनुस्वार आहे ना, यावरती त्याचा पण. ओके, आता पुढचं आणखी एक जोडाक्षर होतं बघ दुसऱ्या पॅरेग्राफ मध्ये, म्हणजे 10वी ओळ. 10वी ओळ ज्याच्यावरती टेबलावर पासून सुरू होते. दुसऱ्या पॅराग्राफची शेवटच्या ओळीच्या पहिली ओळ. टेबलावर, त्याच्या पुढचे 2 शब्द वाच. टेबलावर. आता ड अर्ध आहे. घड या असं नाही म्हणायचं. घड्या, आपण कपड्याची घडी करतो ना, घड्या, आपण काय म्हणतो? घड्या असं वाचायचं. अर्ध ड वाचायचं. घड या म्हणलं की ड पूर्ण होतं, मग त्याला अर्ध करायचं. घड्या असं म्हणायचं. ओके, आणि त्याच्या पुढचा शब्द वाच. पुढचे 2 शब्द वाच. घड्या, टेबलावर घड्या. हा, ले लया म्हणायचं नाही. आता पहिलं ले पूर्ण आहे. बरोबर, घात ले. बरोबर, आणि पुढचं ल अर्ध आहे म्हणून ल्या असं वाचायचं त्याला. ल ला या जोडले. म्हण एकदा. घड्या घातलेल्या. घड्या घातलेल्या ल्या. लया म्हणायचं नाही, ल्या म्हणायचं, कारण अर्ध ल आहे. आणि त्याच्या पुढचा शब्द वाच. आता तिथे पण ड ला य जोडले. ड अर्ध आहे ते. हा, टेबलावर घड्या घातलेल्या कपड्यांत.
त्याच्यावरती अनुस्वारात थोडं सायलेंट येतो. असं वाचायचं. ओके, छान वाचतेस. फक्त जोडाक्षर असणं, जे अक्षर अर्ध असतं ते अर्ध वाचायचं. ओके, आणि त्याला जे पुढचं अक्षर जोडलेलं असतं ते पूर्ण वाचायचं. म्हणजे इथे कसं झालं, आता टेबलावर घडया नाही म्हणायचं, घड्या, कारण ड अर्ध म्हणायचं. तसंच पुढचं ल अर्ध आहे, घातलेल्या कपड्यान ठेवले. ओके, आता तिसरा पॅराग्राफ सुरू कर वाचायला. बाबा बाहेर बाहेर गेले होते. आई बरोबर. कामात होती. भाऊ खेळायला गेला होता. मी अभ्यास करत होते. बरोबर. इतक्यात हा, आमची इतक्यात. बरोबर. इस्त्री आता स कसं अर्ध आहे, इस्त्री. बरोबर, सला त्री. काका आले. इस्त्रीसाठी ठाई कपडे मागून लागले. बरोबर. आई आता स ला व जोडले, अर्ध स. स व म्हणायचं नाही, अर्ध स, स्व असे. य वरती बघ, य वरती अनुस्वार आहे. य होणार का यम होणार? हा, आता कसं वाचायचं ते दोन शब्द? स्वयं. हा, मला ह जोडले, म म्हणायचं नाही आता, म ह असं एकत्र म्हणायचं, म अर्ध म्हणायचं. हा, म्हणाली असं. अग याला नाही, तो पूर्ण आहे का? आता त अर्ध आहे, परत त्याला त ला या जोडलं म्हणजे त्या असं होणार. तो लक्षात ठेव, अर्ध असलं की अर्ध म्हणायचं. कपडे विशवित वरून दे. मी कपडे पिशवीत भरून दिले. इस्त्रीवाले काका आता बघ, परत आता इस्त्री, इसत्री नाही म्हणायचं, इस्त्री असं म्हण. इस्त्री काका कपडे घेऊन निघून गेले. छान छान वाचतेस, फक्त जोड शब्दांकडे लक्ष दे अनिशा. कितवीत जाते तू? दुसरी. छान वाचलंस. हिंदी विषय आहे तुला शाळेत? अच्छा, प्रॅक्टिस कर पण अजून घरी. हा, प्रॅक्टिस करशील तर येईल तुला छान. थोडं थोडं जोड शब्द वाचायला थोडासा प्रॉब्लेम येतोय, पण ते सरावाने होईल. ओजस. हा मॅम, कुठला पॅराग्राफ? पान नंबर 14. मॅम 5वा. पान नंबर 14. 14. 14 मॅम. मॅम हा वाला लेसन वाचून लिहा. 14. 14. 15. मॅम हा वाला चित्र संदेश. तुझ्याकडे कुठलं हे काढली तू PDF? मोठ्या आकारात मराठी सुलभ भारती PDF. हो, पण इयत्ता 5वीची बघ.
मी तुला पेज नंबर 14 म्हटली. 14 पोळा नावाची कविता आहे त्याच्यावर. हा, बैल पोळा नावाचं. 14. अगस्त्य व्हिडिओ ऑन कर. तुझ्याकडे ओजस शोधतोय ना तोपर्यंत अगस्त्य तुझ्याकडे मागच्या वेळेस मी आपल्या मोठ्या गटाच्या ग्रुपवरती PDF शेअर केलेली होती आपल्या पुस्तकाची. ती काढून तू वाचू शकतो ह्या वेळेस. पुढच्या वेळेस वर्गात येताना सगळ्यांनी PDF आणायच्या. काय मॅम भेटला. प्रिंट आउट सगळ्यांनी आणा. बैला अगस्त्य हो थांब ओजस 1 मिनिट थांब. अगस्त्य तोपर्यंत तू ती PDF शोधून ठेव म्हणजे पुढचं तुला मी वाचायला लावेल. ठीक आहे. बोलू. मी ती PDF आता ओपन केली आहे. हो ना, बरं. हा ओजस वाच. बैला पोळा सण बैलांचा आज पोळा, गोठ्यातील बैला न्हाऊ घाला, मखमली झोली रंगीत शिंगे, कपाळी बांधली रेशमी बाशिंगे, धवळांचा पवळांचा नाही नाही नाही, सजले त्या नाहीये ओजस. ढवळ्या. ढवळ्या पवळ्या असं आहे. ओके, धवळ्या पवळ्या हा, ढवळ्या पवळ्या. सजले धजले गावभर बघा मिळवू लागले, आजच्या दिनी नाही कामधाम, पुरणपोळी खाऊन नुसता आराम. हा, आता बघ तू पूर्ण पोळी म्हणालास. हा, र अर्ध नाहीये तिथे, पूर्ण पुरणपोळी असं येणार. पूर्ण र पुरणपोळी. हा, पुरणपोळी. ओके. आणि लेखक कोण आहेत त्याचे नाव दिले बघ त्यांचं खाली सगळ्यात शेवटी, नुसता आरामच्या पुढे. लेखकाचं नाव काय, कवी कोण आहेत त्या कवितेचे? खाली नाव दिले. हा, बैल पोळ्या. नाही ते तर शीर्षक आहे कवितेचं. खाली शेवटची ओळ झाली बघ तुझी, शेवटची ओळ. पुरणपोळी खाऊन नुसता आराम. त्याच्या खाली नाव आहे बघ, धोंडीराम सिंग राजपूत. हा, तर ग नाही येते, सिंह. आपण मराठीत कसं सिंह म्हणतो, धोंडीराम सिंह राजपूत. ओके, असं नाव आहे. धोंडीराम सिंह राजपूत. बरोबर. हे यांनी ही कविता लिहिलेली आहे. बरोबर. कवितेच्या खाली जे नाव असतं की नाही ते कवितेचे कवी असतात. कवितेच्या खाली नाव असतं ना एखाद्या व्यक्तीचं, कवी किंवा कवयित्री, त्यांनी ती कविता लिहिलेली असते. अगस्त्य पान नंबर 27 काढ. मॅम 27. म्यूट आहेस तू. अगस्त्य सापडतंय का? मॅम मिळालं मॅम पेज 20. हा 27 वाच. मी आहे नदी, माझा जन्म पर्वतावर होता, मला अनेक. हे बघ आता तिथे कसं तला ओची मात्रा आहे, हला कसं हो म्हणालास तसं तला पण ओची मात्रा होतो. असं येतो होतो. हा, बरोबर. मला अनेक ओढे येऊन भेटतात, बरोबर. त्या ओढ्यांमुळे मी मोठी होत जाते, इतर नद्या ही मला
येऊन मिळतात. माणसे घरण धरण बांधून धरण धरण घरण ध धरण बांधून मला अडवतात. माझ्या पाण्यावर वीज तयार करतात. त्या विजेवर कारखाने चालवतात. शेतातील पंप चालवतात. बरोबर. पिण्यासाठी पाण्याचा वापर करतात. बरोबर. मी उड्या मारते, धावते, उंच कड्यावरून वेगाने कोसळते. तुला ळचा उच्चार क्लिअर होत नाही का? ळ आणि ल मध्ये फरक असतो बघ आपला. हो, जसं की आता आहे कोसळत. कोसळते. बघ जमत. हा, कोसळते. आणि ल वेगळं असतं. कोसळते ल म्हणजे हिंदीमध्ये होतं, पण मराठीत आपलं कोसळते, अळते असं म्हणायचं. कोसळते. हा, बरोबर. कोसळते. धबधब्याच्या रूपाने पर्वतावरून खाली येते. बरोबर, छान. पर्वत पर्वतावरून मी नाही, आधीचा उच्चार बरोबर. पर्वत उतारावरून आधीचा उच्चार बरोबर होता तुझा. उतारावरून मी उतारावरून असं. उतारावरून मी हा, सपाट मैदानी भागात येते. आता माझा वेग कमी झालेला असतो. माझ्या दोन्ही किनाऱ्यावरील परिसर मी हिरवागार करते. माझ्या मुले शेतकरी शेतात भरपूर धान्य पिकवतात. पण मला एक गोष्टीची खंत आहे. मी सगळ्यांचा उपयोग करते, तरीही माणसे माझ्या प्रवाहात सांडपाणी सोडतात, कचरा टाकतात, मला प्रदूषण करतात. नाही, तिथे परत एकदा वाच तो शब्द. मला प्रदूषित. ओके, मला प्रदूषित करतात. बरोबर. बरोबर. छान छान वाचतोस अगस्त्य. जोड शब्दांची जरा प्रॅक्टिस कर. कितवीत जातो? 5वीला.
गार्गी हा मॅम. पेज नंबर 16 काढ. इंधन बचत. दिनूची आई आजारी होती. तो स्वयंपाक घरात आईसाठी चहा करत होता. दरवाजाची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलवले. दिनू, फातिमा ये बस. फातिमा, दिनू तू काय करतो आहेस? दिनू, आईसाठी चहा करत आहे. तुझ्यासाठी करू का? फातिमा हसत हसत, नको, मी चहा घेत नाही. काय रे, इतक्या एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? दिनू, काय बिघडलं? फातिमा, अरे छोट्या पातेल्यात घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू, हे माझ्या लक्षात आलं नाही. फातिमा, अरे छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनाची म्हणजे गॅसची बचत झाली असती. समजलं दिनू? समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. छान छान वाचलंस गार्गी. कितवीला जाते? दुसरीला. दुर्वा, गार्गी तुझ्यासाठी फक्त एकच सजेशन आहे. फक्त हे बघ, आता पहिल्यांदा दिनू म्हणाला ना, तर दिनू फातिमा ए बस असं म्हणताना कसं वाचतात माहितीये का? दिनू म्हणाला असं म्हणायचं, म्हणजे ते दिनूचे वाक्य आहे. ओके, फातिमा ए बस. त्याच्यानंतर कोण म्हणतं बघ? फातिमा म्हणाली. दिनू तू काय करतोस? असं. ओके, म्हणजे हा संवाद आहे ना दोघांच्या मधला. ते दोघे बोलतात, दिनू आणि फातिमा बोलतायत, एकमेकांशी बोलतायत. ओके ओके सर. दुर्वा, दुर्वा आवाज येतोय माझा? दुर्वा आहे ना सर? हो आहे, पण व्हिडिओ ऑफ दिसतोय. अजून कोणाचं वाचन बाकी आहे का? दुर्वाचं बाकी आहे. वाचन बाकी आजचं नाही, आपण मागच्या वर्गापासून पण घेतोय ना. एखादा आज मागच्या वेळेस ओजस्त झालं होतं, ह्या वेळेसही त्याचं घेतलं गेलं, पण हरकत नाही. अजून कोणी आहे का? मग आपण वाटल्यास थोडा वेळ आहे तर परत चालू घेऊया दुसऱ्यांचं पण, जे ज्यांचं झालंय त्यांचं. अर्चित बाकी आहे का? मागच्या वर्गात झालं नव्हतं का अर्चितचं वाचन? मॅम माझं झाला होता तेव्हा. अंश तर झालं होतं, ओजस. मॅम मी म्हटलं. तनिष्काचं झालं होतं का? हा झालं होतं, तनिष्काचं झालं होतं. अच्छा, सगळ्यांचं झालंय. दुर्वा बाकी आहे. ती लेफ्ट झाली का दुर्वा? हा, बहुतेक नेटवर्कचा इश्यू आहे वाटतं असं दिसतंय. अच्छा, ठीक आहे. पुढच्या वर्गात येताना सगळ्यांनी प्रिंट आउट आणा. कारण की आता पुढच्या वेळेस आपण कविता किंवा धडे बघणार आहोत, मग तेव्हा वाचनासाठी प्रिंट आउट आणली आहे ना. हा नाही, ज्यांनी आणली नाही त्यांच्यासाठी सांगते मी. हेच ना? हो बरोबर. आफिफचं झालंय मॅडम? आफिफ हो झालंय, आफिफचं झालंय. तर पुढच्या वर्गात येताना सगळ्यांनी लक्षात ठेवून प्रिंट आउट आणा.
कारण की पुढे ना आपण वाचन त्याच्याबरोबरच काही लिखाण वगैरे घेणार आहोत, धड्याखालचे प्रश्न उत्तर राहतील. मॅम हम्म? दुर्वा जॉईन झाली. हा, दुर्वा झाली का जॉईन? एक मिनिट. हा मॅम जॉईन झाली ती. हा, हो. पान नंबर अगं- 25 काढ. दुर्वा 25 नंबरचं पान काढ. तुझ्याकडे मोबाईल मध्ये मागच्या वेळेस बघा मी गटामध्ये आपल्या ग्रुप वरती PDF शेअर केली आहे ना, त्याच्यावरून वाच आता आणि पुढच्या वर्गात येताना लक्षात ठेवून प्रिंट आउट घेऊन ये. आता पान नंबर 25 काढ. हो मॅम, हम्म. आई काढून देते. हो हो. ओके. आणि तुझ्यासोबत अस्मी आहे का आज? नाही सर. नाही. ओके. तुम्ही जवळजवळच राहता का? हो. अच्छा, तुम्ही दोघं एकाच फ्लोअरवर. हा हा. तिचं नाव अस्मी आहे की अस्मिता? दुर्वा, हा, तिचं नाव काय, अस्मी की अस्मिता? अस्मी. अच्छा. बचत वाचायचं आता. 60. मॅम पेज नंबर किती आहे? 25. बचत. वाचता येईल. हो. प्रयत्न कर ना. प्रयत्न कर, आम्ही आहोत ना तुला मदत करायला, काही हरकत नाही. पहिले नाव तर मीच सांगितलं ते तर वाच. वाच वाच, प्रयत्न कर. इंधन बचत. अगं पेज नंबर 25 म्हटली मी, तू कोणतं पेज काढलं? 16 वाचतीये तू. 25 पेज नंबर. नदीचे गाणे असं आहे कविता. वाच तू, आपण सांगू तुला. हा, बरोबर. दरीतून दरीतून वनावनातून. खेळू हा, नाही ते कसं झुळझुळ. आहे, ज जबल्याच आहे, त्याला ऊची मात्रा आहे. बरोबर. हा, याला एक मात्र येते बरोबर. मन धूळ बरोबर. गाणे गाते गाणे गाते. गाते वाच वाच. हेच हा, धावते धावत जा मी पुढेच धावत जाते. बरोबर. बसला ला नाही, ल ला ई ची मात्रा आहे ना, तर ल नंतर ई म्हणायचं, म्हणजे काय म्हणणार, ली, वसली. ओके. वसली ली. हा, गा
दे वे गावे. वे व व वरती ए ची मात्रा. गावे. तीरा वरती बरोबर. यां आता हा त्यांना त्यांना तला या जोडले ना वरती वर मात्रा आणि न परत. हा, यांना त्यांना हम्म, भे हम्म. काय आहे? तोला तला उची मात्रा. तू हम्म. जाते हा मग शब्द काय होणार तो? भेटुनी. कसा होणार शब्द? भेटून जाते हा असं. तू ढे ढ पुढं हम्म. ती पुढची उडती. हम्म. लता वृक्ष आता बघ वला खाली र फोडलेलं आहे. वृक्ष म्हणायचं. लता वृक्ष. वृक्ष हम्म. किती. क ला ई ची मात्रा. वृक्ष इत तला पण मात्रा आहे. तला पण दुसरी वेलांटी आहे बरोबर. वृक्ष लता वृक्ष किती. किती हा वृक्ष किती काठ ठ ला आ ची मात्रा आहे. मग काय होणार? कोला ठा ठा. ठा. हम्म. वरती हा काय होईल मग तो शब्द? काठीवरती काठावरती. काठावरती फुल नाही नाही एक लाईन सुटली मधली. भूमी. एक ओळ सुटली बघ. भूमीतुनी. तुम्ही हे माल ला मला मला हम्म. भेटती हा फुलवेली बरोबर. मी मज. मज. मज 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 सुमने देती हम्म. सुमन देती फुलवेली मज सुमने देती असं पूर्ण बोल. हम्म. कुठे. कुठे कुठे ल कुठे ल ल आणि पुढे काय वय वय ते अर्ध व त्याला हा जोडलं. बठा वळा. लवा. लव्हाळी. लव्हाळी. लवाही ळी ळी. री खेळू खेळू खेळत असं आहे. खेळत हम्म. बसत बसती. बसती कुठे आम्र म्र तरू माझ्या वारती माझ्या वरती. माझ्यावरती हम्म.
शीतल आपुले अपुली आपली झाया छाया झाया घरीत घरात धरती घरती हम्म. पाणी दुर्वा हा बस कितवीला जाते तू दुसरे दुसरीत जाते बरं तुला शाळेत मराठी आहे ना हा हा अजून तू प्रॅक्टिस कर वाचनाची हा छान वाचतेस तू दुसरीच्या मनाने पण अजून प्रॅक्टिस कर तुला छान वाचता येईल हम्म बघा मागच्या वर्गात आपण म्हटलो होतो आता वर्ग आपण संपवूया शेवटची 2-3 मिनिटं बाकी आहेत तर कुणी एखादं गाणं किंवा एखादा श्लोक असं म्हटलं तर चालेल असं म्हटलं होतं मी मागच्या वर्गात मॅम मला ठीक आहे नाही मागच्या वर्गात दुर्वाने म्हटलं होतं ना गाणं वाटतं कोणी तयारी करून आलंय का आई हे पानं काय होत आहे मॅम मी आलोय. हा काय म्हणतोय सोजस मॅम गणेश मंत्र छोटा. बर म्हण ओम ओम गणपते नमः श्री गणेश महामंत्र गणपती वंदना वेधन हरण गौरी के नंदन गणपति बाप्पा मोरया श्री गणेश अष्टोत्तम झाला. छान असंच बघा आता ओजसने कसा एक छोटासा श्लोक तो हे करून आलेला पाठ केला का ओजसने की वाचून म्हटलं तू मॅम माझा इकडे कॅमेराला असं एक प्रॉब्लेम आहे मी असं समोर बघितलं तर साईडला असं मी साईडचा वाटतो का अच्छा हा असं वाटत होतं की बघितलं आणि मी थोडं लर्न करत होतो. हा हा असं वाटत होतं की तू वाचून म्हणतोयस कॅमेराचा थोडा प्रॉब्लेम आहे. अच्छा अच्छा ठीक आहे चालेल पुढच्या वर्गात सगळ्यांनी या बघा मी परत एकदा सांगते प्रिंट आउट अवश्य आणा त्याच्यावरूनच आपण सगळं शिकणार आहोत आणि पुढच्या वर्गात येताना आता ओजसने कसा एक श्लोक म्हटला तसा दुसऱ्यांनी तयारी करून या मॅम मी एक श्लोक म्हणू का भगवद्गीतेतला हा म्हण चालेल काय म्हण बेटा वक्रतुंड भगवद्गीतेतला नाही का व्यावसायिक माता शाळेत शिकवलाय तो म्हण हा भगवद्गीता परत जो येतोय तो म्हण हा भयाद्रणादुपरतं मंस्यन्ते त्वां महारथः येषां च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. छान छान तुम्हाला शाळेत शिकवता ना गीता हो मॅम ठीक आहे चालेल आता आपण संपूया वर्ग बाय मॅम. चालेल बाय 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 सगळ्यांना बाय मॅम. बाय मॅम.